उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये कलिंगड भरपूर प्रमाणात मार्केटमध्ये आलेले आहेत. तर काय होते, आपण कलिंगड खातो पण त्याची जी साल आहे बाहेरची ती आपण फेकून देतो. तर तसे न करता त्यापासून एक छान अशी आज आपण रेसिपी पाहणार आहोत. सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण कलिंगडच्या सालीपासून एक भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत. वर्षभर आरामात टिकते आणि मार्केटमध्ये ही महागात मिळते. तीच रेसिपी जर तुम्ही घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवून ठेवलात ना, तर मार्केटमधून आणायची सुद्धा गरज लागणार नाही. एवढी ही जबरदस्त रेसिपी तयार होते. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर इथे मी कलिंगडच्या साली घेतल्या आहेत आणि यातला सालीचा जो लालसर भाग आहे तो मी पूर्णपणे काढून घेणार आहे आणि वरची जी साल आहे हिरवट ती सुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे आणि फक्त आपल्याला त्यातला गर, जो पांढरा गर आहे तो फक्त आपल्याला वापरायचा आहे. तर अगदी हळुवारपणे ही साल सोलून घ्यायची. साल सोलण्यासाठी थोडासा वेळ लागतो, कठीण आहे हे काम, पण थोडं थोडं करून ही साल व्यवस्थित अशी इथे मी काढून घेतली आहे. तर साल सर्वपणे काढून घेतल्यानंतर सालीचे तुकडे करून घ्यायचे आहेत. तर व्यवस्थित असे तुकडे करून घ्यायचे, जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही, थोडेसे मीडियमच अशा पद्धतीने हे तुकडे तयार करून घ्यायचे. तर सर्वच अशाच पद्धतीने इथे मी तुकडे करून घेते. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करा. तुमचं एक लाईक आणि सबस्क्राईब माझ्यासाठी खूपच मोलाचं आहे. तर इथे सर्व तुकडे करून घेतल्यानंतर तुकडे मोजून घ्यायचे. तर 1 वाटी तुकडे भरले आहेत. तुकडे बाजूला ठेवले आणि त्यानंतर गॅसवरती एका कढईमध्ये 1 ते 1.5 तांब्याभर पाणी घालून घ्यायचे. पाण्याचा अंदाज असं काही नाही आहे. 1 ते 1.5 तांब्या पाणी घालून घेतल्यानंतर पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये तुकडे घालून घ्यायचे आणि आपल्याला 5 मिनिटवरच फक्त हे तुकडे शिजवून घ्यायचे आहेत. म्हणजे किती शिजवायचे, तर 70 ते 80% फक्त आपल्याला हे तुकडे शिजवून घ्यायचे आहेत. यापेक्षा जास्तीचे तुकडे शिजवायचे नाही आहेत. त्यानंतर आपल्याला हे तुकडे काढून घ्यायचे आहेत एका चाळणीवरती आणि यातली पूर्णपणे जी वाफ आहे ती पूर्ण निघून जाईपर्यंत हे व्यवस्थित असे हलवून घ्यायचे. तर इथे पाहताय तुकडे आहेत ना, ते थोडे ट्रान्सफर झालेले आहेत कलिंगडाचे. त्यानंतर हे तुकडे आता आपण बाजूला ठेवूया थंड होण्यासाठी. लगेचच सारख्याच कढईमध्ये 1 वाटी साखर घालून घेते. साखर घातल्यानंतर यामध्ये 1 ते 1.5 वाटी पाणी घालून घ्यायचे. साखर व्यवस्थित आपल्याला वितळवून घ्यायची आहे, विरघळवून घ्यायची आहे. तर व्यवस्थित विरघळवून घ्यायची. गॅसचा फ्लेम हाय ठेवला आहे आणि हाय फ्लेमवरतीच आपल्याला ही साखर फक्त विरघळवून घ्यायची आहे. साखर विरघळवून घेतल्यानंतर यामध्ये जे आपण शिजवून घेतलेले तुकडे आहेत ते यामध्ये सर्वच घालून घ्यायचे. तुकडे सर्व घातल्यानंतर चम्मचच्या साहाय्याने हे सतत आपल्याला हलवत राहायचं आहे आणि हे तुकडे आपल्याला पाकामध्ये, ज्या साखरेच्या पाकामध्ये शिजवून घ्यायचे आहेत. तर कितपत शिजवायचे ते सुद्धा तुम्हाला पुढे जाऊन समजेलच. तर इथे पाहताय तुम्ही थोडेसे साखरेतले पाणी आहे ते कमी व्हायला सुरुवात झालेली आहे आणि एक तरी पाक हा तयार झाला पाहिजे तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. आता अगदी शेवटी इथे पाहताय तुम्ही हाताला थोडंसं चिकट लागत आहे, म्हणजे आपला पाक छान असा तयार झाला आहे. यापेक्षा जास्तीचा पाक तुम्ही शिजवलात तर कडक होऊ शकतं. त्यामुळे गॅस बंद करण्या अगोदर वेलची पावडर घालून घ्यायची 1/2 चम्मचभर. जर तुम्हाला वेलची पावडर घालायची नसेल तर व्हॅनिला इसेन्स इथे घातलात थोडेसे तरीसुद्धा चालेल. व्यवस्थित चम्मचने एकजीव करून घ्यायचे. त्यानंतर गॅस बंद करून घेतला आणि हे लगेचच आपल्याला
बाऊलमध्ये इथे मी 3 बाऊल घेतले आहेत आणि 3 बाऊलमध्ये हे थोडे थोडे काढून घेते. तर हे थोडे थोडे का काढून घेते ते सुद्धा तुम्हाला पुढे जाऊन समजेलच. तर इथे मी 3 बाऊलमध्ये हे सर्व काढून घेते. अगदी पाकासकट हे काढून घ्यायचं आहे सर्वच. तर ही रेसिपी तुम्ही एकदा बनवलात तर ही वर्षभर आरामात टिकते, अजिबात खराब होत नाही. त्यानंतर एका बाऊलमध्ये केशरी रंग, एका बाऊलमध्ये हिरवा रंग आणि एका बाऊलमध्ये पिवळा रंग थोडा थोडा घालून घ्यायचा आणि चम्मचने हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. चम्मचने एकजीव करताना प्रत्येक बाऊलमध्ये चम्मच हा वेगवेगळा घ्यायचा, नाहीतर याचा रंग दुसऱ्याला, दुसऱ्याचा रंग तिसऱ्याला असं होईल. त्यामुळे चम्मच हे वेगवेगळे घ्यायचे. तर आज आपण पाहतोय कलिंगडाच्या सालीपासून टुटी फ्रुटी. खरंच ही रेसिपी आहे ना खूप जबरदस्त आहे. बाहेर खूप सारी ही महागडी भेटते, पण अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवून ठेवलात ना तर खरंच ही वर्षभर टिकते. तर हे व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर आता हे आपल्याला असेच 12 तास असेच हे पाकामध्ये मुरत ठेवायचे आहे. तर इथे मी रात्रीचं बनवत आहे, त्यामुळे हे असेच मी रात्रभर ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाहते. तर इथे मी चम्मचने हे व्यवस्थित एकजीव करून घेते आणि यातला जो पाक आहे तो चाळणीवरती, गाळणीवरती अशा पद्धतीने काढून घ्यायचं. सर्वच जे तुकडे आहेत ना ते गाळणीवरती काढून घ्यायचे, म्हणजे यातला जो पाक आहे तो खाली पडेल, एक्स्ट्राचा जो काही पाक असेल तो, आणि तुकडे तेवढे असे सुटसुटीत तयार होतील. तर अशाच पद्धतीने राहिलेले सुद्धा मी गाळून घेणार आहे. एका ताटामध्ये हे सर्व पसरवून घ्यायचे, थोडे वेगवेगळे पसरवून घ्यायचे, म्हणजे एकमेकाला हा याचा जो रंग आहे तो लागणार नाही. त्यानंतर पिवळ्या रंगाचे तुकडेसुद्धा ताटामध्ये घालून घेतले आणि नंतर अगदी शेवटी हिरव्या रंगाचे तुकडे, असे हे तुकडे वेगवेगळे असे पसरवून घ्यायचे. पातळ पसरवून घ्यायचे म्हणजे लवकर असे वाळले जातात. आणि हे आपल्याला असेच 7 ते 8 तास फॅनखाली वाळवून घ्या, किंवा तुम्ही उन्हामध्ये जरी वाळवून घेतलात ना तरीसुद्धा चालणार आहे. तर हे मी थोडा वेळ उन्हामध्ये वाळवून घेणार आहे आणि नंतर फॅनखाली थोडा वेळ वाळवून घेतले. तर इथे पाहताय तुम्ही 7 ते 8 तासामध्ये मस्त असे हे आपले तुकडे सुकलेले आहेत आणि मस्त अशी टुटी फ्रुटी दिसत आहे. खरंच किती जबरदस्त आहे ना, अगदी घरच्या घरी आणि साध्या सोप्या पद्धतीने. तर तुम्ही एकदा हे नक्कीच रेसिपी बनवून पहा. अजिबात आपल्या हाताला हे चिटकत नाही आहे, म्हणजे व्यवस्थित अशी ही कोरडी आणि व्यवस्थित अशी वाळली गेली आहे. तर एका बाउलमध्ये इथे मी सर्वच टुटी फ्रुटी ही काढून घेते. किती सुंदर ही टुटी फ्रुटी आपली दिसत आहे पहा. हिरवा रंग, पिवळा रंग आणि केशरी रंग, खूपच छान आपली ही टुटी फ्रुटी तयार झालेली आहे. मार्केटमध्ये महागडी मिळणारी जी वस्तू आहे ती आपण घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने तयार केलेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.